ब्लॉगमध्ये आणि ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. आता मी चालले पुन्हा एकदा मालवणला, थेट ठाण्यावरून मालवण. किती वेळ जाते असं तुम्हाला वाटत असेल ना, सो मी पुन्हा एकदा जाते आणि काय काय करणार आहे हे सगळे तुम्ही ब्लॉगमध्ये पुढच्या बघत बसालच, सो बघाच. आणि आता आपला ट्रॅव्हल ब्लॉग असेल, सो जाऊया आपण. फर्स्ट टाइम मी सिटिंग बसने प्रवास करणार आहे. गणेश कृपा बसचं नाव आहे. सो लेट सी कसा प्रवास होतोय, तुम्हीही बघत राहा. चला आपण जाऊया. आता मी तीनाथ नाक्याला वेट करते. तीनाथ नाक्याला बस होती आमची 5:45ची, 6 वाजले. स्टील बस नाही आहे, 6:15पर्यंत येईल असं बोलत आहे. सो चला, आल्यानंतर आपला प्रवास तुम्ही बघत राहा. आणि सिटिंग ट्रॅव्हल्सचा प्रवास बऱ्याच वर्षांनी केला जातो आहे. मोस्टली मी स्लीपरने जाते. सो बघूया कसा होतोय प्रवास. थोडा वेळ थांबल्यानंतर फायनली आम्हाला बस मिळालेली आहे. कुठे आहे ती? ही आहे का गणेश कृपा? कॉल पण करत नाही, एवढ्या पाठीमागं लावली. सो फायनली माझा प्रवास सुरू झालेला आहे. सिटिंग बसचा प्रवास करते आणि इथून थेट आता मालवणला सकाळी उतरणार. बस इतक्या लेट आली आहे, म्हणजे बोलवलं होतं 5:45ला, आता वाजले 5:45, 1 तास. आता फास्ट मारते आणि टायमात पोहोचवते, असं असतं. सो चला, फायनली प्रवास सुरू झालेला आहे. हे बघा, सकाळ तीनाथ नाक्यावरून आत्ता आपण प्रवास सुरू करतो. बस काहीशी अशी दिसते समोरून आणि माझे 7-8 नंबर आहे. यांनी बस बुक केली सिटिंगची, स्लीपरची करता आली नाही. आणि असं आता हे बसून असा प्रवास करायचा आहे आम्हाला. चलो, ट्रॅफिक इतका आहे आता बसूनच बघू शकता तुम्ही. तुझ्याकडे हा हेडफोन नवीन परत कुठून आला? मी नाही, पण हा तुझ्याकडे कुठून आला परत? चलो, आता आपण गाणी ऐकत ऐकत प्रवास करणार आहोत. बस आहे, त्यात कंटाळा येणार आहे आता. तुम्हाला दाखवता, मी काजू खाल्ले होते आणि हे बघा, त्याला म्हणतात कोकणी. काजूचा चीक माझ्या गालाला लागला इथे इथे. चला, प्रवास सुरू झाला आपला. आता थोडासा प्रवास, बोरिंग प्रवास बघण्यापेक्षा तुम्ही आता डायरेक्टली मी इथे जेवायला थांबते तिथे तुमच्याशी मी कनेक्ट होईल. थोडंसं तुम्हाला रात्रीचा प्रवास दाखवण्यापेक्षा उजेड्या आपला प्रवास दाखवते. सो बघा. आता आपण डायरेक्ट जिथे जेवायला किंवा वॉशरूमला थांबेल ना, तिथे मी तुमच्याशी कनेक्ट होईल. सो आत्ता मी प्रवास करते. भेटूया आपण लवकरच. आता मला वाटतं दिवायला आले. आमच्याकडचं कोणतरी वाटतं गावडे नाव घेत आहेत. पॅसेंजर हळूहळू चढत आहेत आणि काळोख झालेला आहे लगेच. चार्जिंग करायला प्लग कसा दिलाय बघा. आता इथे कशी चार्जिंग करायची, कसं लावायचं सांगा मला. जरा तरी स्पेस आहे का लावायला? अशी यांची फॅसिलिटी, काय बोलणार. चला, झोपतो आता आपण. बघा, काळोख झाले. इकडे मस्त गप्पा मारतायत. माझा ब्लॉग बघितल्यानंतर रागवू नका हा ताई दादा. आमची बस आता इथे थांबले पेट्रोल भरायला. सो वॉशरूमला जायचा सुद्धा इथे फायदा होतो, कारण इकडे आपण जाऊ शकतो. सो ही आपली बस आहे गणेश कृपा. थोडंसं दाखवतो तुम्हाला बस बाहेरून वगैरे कशी आहे. सो ही गणेश कृपा. सो ही बस अशी आहे. आतून तुम्हाला थोडीफार दाखवलीच होती. सो बस आपण इकडून थोडे बघून घ्या. चला, मी आतमध्ये चालले. आता न्यू मिलन रेस्टॉरंटमध्ये जेवायला थांबली आहे गाडी. सो चला, आता आपण आतमध्ये जाऊया.
आपली दाल खिचडी मस्तपैकी आली आहे. वाव, इतकी सुंदर दिसते. सो टेस्ट कशी आहे ते मी तुम्हाला नंतर कळवेलच. येल्लो येल्लो आहे ना, सगळे येल्लो शॅडो आणि येल्लो. मला पण दे, मला पण दे. सो इथे सगळ्या न्यू मिलन रेस्टॉरंटला थांबल्या होत्या गाड्या जेवण्यासाठी. या गाडीने आपण आलोय. गणेश कृपा. सो माझं मस्तपैकी फायनली जेवण झालेलं आहे. आता मी आईस्क्रीम खायला घेतली आहे. गरमीचं सीझन आहे. सो चला आपण आता खाऊया. आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता आपण थेट भेटणार आहोत मालवणला, बिकॉज आता मी झोपणार आहे आणि पूर्ण प्रवास माझा संपलेला आहे. हे बघा ना, माझं काजूचा चिक उडाला होता. सो चला भेटूया आपण सकाळी. चला, आमचा माणूस आलेला आहे. येडा माणूस, येडा. सो इथपर्यंत माझा ट्रॅव्हल ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू. सो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.